close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. नमस्कार मित्रांनो, मी शुभम शिंदे स्वागत करतोय आपल्या चॅनलवर वाइब ऑन व्हील्स वरती। तर आज आपण चाललोय राजगडला। हा माझ्या मागे पाभे घाट। आपण 3 वाजता निघालो होतो पुण्यावरून, आता पोहोचलोय पाभे घाटात। ही आपली बाईक, माझ्यासोबत आहे प्रतीक्षा। आता आपण निघतोय राजगडला नाईट ट्रेक साठी। चला भेटूया राजगडच्या पायथ्याला। आणि मी मध्ये येतानाचे थोडे शॉर्ट ऍड करतोय, ते पण बघून घ्या। We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. हे आता आम्ही राजगडावरती चाललेलो आहे। हा शुभम आता दमलेला आहे खूप। हा शुभम इतका दमलेला आहे ना आता की बस। तरी अजून अजून एवढासा ट्रेक राहिलेला आहे करायचा, एवढासा पॅच पुरा राहिलेला आहे। दहा मिनिटाचा राहिलाय आता। आता आलोय पाली दरवाजापर्यंत। खूप दमलोय। प्रतीक्षा माझी बॅग घेऊन चढते, मी रिकामा। सूर्य मावळत आलाय। एकदम शांत वातावरण झालंय। बसतो, थोडं पाणी पितो आणि निघतो। खूप दमलोय। अजून अर्धा काढायचा आहे। लांब आहे अजून संजीवनी माझी। अजून अर्धा तास तर लागणार आहे चढायला। दोन्ही बाटल्या अर्ध्या अर्ध्या झाल्या। 70% झालाय, 30% राहिलाय अजून। अंधार पडतोय। 6:45 वाजेपर्यंत वर पोहोचू आम्ही। चल उठ, चल जाऊ, चल। दिसतोय आता बाली किल्ला। सूर्य पण अस्ताला गेलाय। प्रतीक्षा चालते पुढं पुढं।
बॅग घेऊन चालतोय माग. संजीवनी माची आणि हा सनसेट. हा तोरणा पूर्ण धुक्यात गेलाय आता. हे हस्ती प्रसर एवढं नाही दिसत, सकाळी दाखवतो. आणि हे बाले किल्ल्याचे बुरुज इतकं अप्रतिम मस्त देखावा. चल 6 महिन्यानंतर परत एकदा राजगडाची सैर, आणि तोही नाईट ट्रेक. 6 महिन्यानंतरही आलो. 6 महिन्यापूर्वी आलो होतो मी एकटा. सोलो ट्रेक होता माझा, नाईट ट्रेक. संजीवनी माचीवर राहिलो होतो टेंट लावून. आता बघू, एकतर पद्मावती मंदिरापाशी राहू, नाहीतर मग संजीवनी माचीवरच स्टे करू. हा सकाळी आता आलोय आपण पाली दरवाजापाशी. पाली दरवाजा, त्यालाच बिन्नी दरवाजाही म्हणतात. ट्रेक चालू ठेवू, अंधाराच्या आत वर पोहोचू. खूप दमछाक होते 6 महिन्यानंतर ट्रेक केल्यामुळं आणि फिटनेस नाही मेंटेन केल्यामुळं. प्रतीक्षाचा फिटनेस खतरनाक आहे, ती चढती फास्ट एकदम. मला फिटनेस मेंटेन करावं लागेल. आज संध्याकाळी आम्ही असंच नाईटला तिथं स्टे करणार आहोत. सकाळी इथं लिहिलंय मुक्काम बंद आहे, पण मुक्काम राजगड केला एवढा विस्तीर्ण आहे की एका दिवसात ते बघणे शक्यच नाही. त्यामुळे मुक्काम करावाच लागतो. आणि काही काळजी वगैरे घेऊन केली तर मुक्कामालाही काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत. आणि सकाळी उठून असं आम्ही सुंदर पहाट बघणार आहोत. हा आमच्या समोर पाली दरवाजा. फायनली रीच. आणि व्ह्यू बघा. हा संध्याकाळी 6चा व्ह्यू आहे राजगडावरून. प्रतीक्षा चलती आहे. अंधाराच्या आत वर पोचायचं. ही पहारेकरांची चौकी. पडझड झालेली पण छान आहे. चला आता वर जाऊ. ऑलमोस्ट रीच. माझा 7वा वेळेस ट्रेक आहे आणि हिचा दुसरा वेळेस. इथे यायची, पण हिचा स्टॅमिना जास्त आहे माझ्यापेक्षा. मी फर्स्ट टाइम आले तेव्हा खूप दमले होते, बट आता माझ्यात इतकी कॅपॅसिटी की अजून मी डबल करू शकते. हा महादरवाजा. चला महादरवाजाकडे. राजगडाच्या महादरवाजापाशी आलोय. अजून 10 मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे.
हा गुलाल आणि भंडारा दिसतोय तो भवानी मातेच्या उत्सवातला भंडारा आहे. चला आज जाऊया. अंधार होत चाललेला आहे आणि आता आम्हाला संजीवनी माचीला जायचं आहे. कारण सुवेळा माची झालेली आहे 6-7 वेळेस माझी आणि हिची एका वेळेस झालेली. तर आज संजीवनी माची बघणार आम्ही. उद्या सकाळी उठून ती एक्सप्लोअर करणार. जागोजागी सूचना लावल्यात, राजगड 8 ते 5 आहे म्हणून ओपन, पण असे काही नाही आहे. तुम्ही येऊ शकता, स्टे करू शकता. फक्त स्टे करताना एक काळजी घ्या, आणलेला कचरा वापस घेऊन जा. भरलेल्या बाटल्या वर आणता तशा रिकाम्या बाटल्याही खाली न्या. आणि कृपया करून गडावर कचरा करू नका. संजीवनी माचीकडे चालतोय. काळोख झालाय. प्रतीक्षा इथे मागं मोबाईलची टॉर्च आणि एक सोबत आणलेली टॉर्च ते लावून जातोय. 5 ते 10 मिनिटाचा रस्ता राहिलाय, पण तो रस्ता आता 20 मिनिटाचा होतोय. अंधारामुळं पूर्ण स्पीड कमी झालेली आहे आणि फॉग पण येतोय आता. रस्ता पण स्लिपरी आहे. हळू आहे. संजीवनी माचीच्या ट्रेकचा अवघड पॅच पूर्ण केला आहे आम्ही. आता चालू आहे प्लेन सरफेसवरून. जंगल तरी संपलेलं आहे आणि पूर्ण रेड स्काय दिसतंय आणि आम्ही त्यातून ट्रेक करतोय. मस्त फिलिंग आहे. 6 महिन्यानंतर राजगड आणि तोही एवढा सुंदर दिसतोय. हा बाले किल्ल्याचा बुरुज दिसतोय. चांदणं पडलेलं आहे. खालच्या लाईट्स वगैरे दिसत आहेत. आम्ही चाललोय आता संजीवनी माचीच्या दिशेने. चला भेटूया. अजून टेंट पण लावायचं आहे, नंतर जेवण वगैरे. प्रतीक्षा इथे आहे. मी जरा खाली असल्यामुळे असं तोंडावरती टॉर्च धरले गोरी दिसण्यासाठी. चल आमची लेडी ट्रेकर पुढे जाते आता. मी चलते मागं व्लॉग बनवत. सात वेळा राजगडवर आलोय, पण आता म्हणजे 6 वेळा आलोय, पण 7 वेळेस व्लॉग बनवत येतोय माझ्या मार्फत सगळ्यांना दिसावा म्हणून. नक्कीच आम्ही नवीन ट्रेक करू आणि त्याचेही ब्लॉग टाकू. भेटूया टेंट लावताना, कारण इथं काहीच दिसत नाहीये. कारण रोडवर फोकस करून चालावं लागेल. ब्लॉगच्या नादात घसरून नाही पडायचं. जुनी माचीवर स्टे केलेला आहे आणि आता टेंट लावलाय. पूर्ण अंधार आहे. पूर्ण अंधार. फक्त तुम्ही येत असाल ना तर फक्त इथं जरा मधमाशा आहेत, त्या फक्त सांभाळून. बाकी काय प्रॉब्लेम नाही. फक्त मधमाशांना सांभाळून. हे मधमाशी पूर्ण मधमाशी आहेत इथं. त्यांना हात लावला की त्या भयानक चावतात. ही थांबले बॅटरी धरून. टेंट लावला आहे. हा असा आपला काही टेंट. डिकॅथलॉनचा 3% टेंट. एक नंबर.
3 पर्सन आहे, पण ह्या 4ही लोक झोपू शकतात सहज. पण काय प्रॉब्लेम असा नाही येणार. मस्त लावलाय. संजीवनी माचीकडं जायच्या आधी जो बुरुज आहे त्या बुरुजावर लावलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला तटबंदी आहे आणि मध्ये टेंट आहे. तटबंदीच्या साईडला इथून वारं येतं, तिन्ही साईडला, चारही साईडला आहे. पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 7:12 झालेत. ही संजीवनी माची, एक मिनिट, ही संजीवनी माची, हा बाले किल्ला. संजीवनी माचीवरून आज सूर्योदय बघतोय, तर सूर्योदयाची वाट बघतोय. इथं टेंट होता आपला. प्रतीक्षा झोपलेली आहे, थंडीमुळे ती उठली नाही अजून. आणि ही पूर्ण धोक्याची चादर पसरलेली आहे. ही संजीवनी माची. सूर्य उगवतोय आता. बाले किल्ल्यावर पण काही लोक आहेत जे सूर्योदयाची वाट बघतायत. खाली तर टेंट लावला होता, पण पूर्ण रात्रभर वारा येऊन झोपच नाही लागली. वारा आणि थंडी, भयानक थंडी आणि वारा. मी याचा टाइम लॅप्स ऍड करतो, टाइम लॅप्स बघून घ्या. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. आता आपण चाललोय संजीवनी माचीकडून बाले किल्ल्याकडं. ऊन खूप पडलेला आहे आणि आज रविवार असल्या कारणानं गर्दी पण खूप आहे. तर पटपट बाले किल्ला करू आणि नंतर पद्मावती माचीकडे जाऊ. Along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. आम्ही संजीवनी माचीकडून बाले किल्ल्याकडे जात होतो, तर इथं बघा काय दिसतंय, मधमाशांचं पोळं. आणि खूप डेंजरस पण आहे. म्हणून कधी धूर वगैरे करत असाल ना, तर फक्त वर बघून घ्या. कारण राजगडावर मधमाशांच्या पोळ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्याची काळजी नाही घेतली तर ते भयानक चावतात. आता निघतोय बाले किल्ल्याकडं. आता आम्ही आहेत बाले किल्ल्यावर. बघा सुवेळा माची,
इकडे संजीवनी माची, फोटो वगैरे काढले. वारा तर खूप सुटलेला आहे. वारा खूप आहे, कालपासून वारा भरपूर आहे. माकडं वगैरे आहेत. अजून थोडंफार बाले किल्ला बघून बाले किल्ला उतरायला घेणार. हा आहे बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावरील ब्रह्मदेवाचं मंदिर. हे असं अप्रतिम असं शिवकालीन मंदिर आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. राजगड पूर्ण बघून झालाय. आता आम्ही उतरायला घेतलाय. माकडं खूप आहेत आणि आज रविवार असल्यामुळे माणसांची पण गर्दी खूप आहे. म्हणून आता आम्ही सुवेळा माची नाही बघितली, फक्त पद्मावती माची आणि बाले किल्ला करून निघतोय. हे आता मी राजगड उतरण्यासाठी घेतलेला आहे दोघांनी. सो हा आता पुढे गेलाय. सो मी जाते त्याला कव्हर करते. अर्धा राजगड उतरून झालाय. आता पाय दुखाले म्हणून बसलोय. अजून एक 10 मिनिटाचा ट्रेक राहिलाय. 10 मिनिटात पोचू खाली. ऊन भरपूर आहे आणि सोबत गर्दी पण आहे. मग वरून खालून लोक ज्यावेळेस वर येतात त्यावेळेस आम्हाला थांबावं लागतं उतरणाऱ्याला, म्हणून टाइम झालाय. रविवारची गर्दी फुल जाम आहे. आताच आम्ही राजगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. काल आम्ही रात्री पोहोचलो वरती लवकर. 7:30 वाजले होते. 7 वाजता परत त्याच्यानंतर आम्ही तिथं संजीवनी माचीच्या तिथं गेलो. तिथं जाऊन आम्ही टेंट लावला, राहिलो. सकाळी लवकर उठून आम्हाला सकाळी सनराईज बघायला भेटला. ते बघून आम्ही तिथून वरती आलो सदरेवरती. सदरेपासून आम्ही परत बालेकिल्ल्याला गेलो. बालेकिल्ला पूर्ण पाहिला आणि बालेकिल्ल्यापासून परत सदरेवरून असंच पद्मावती माची वगैरे बघून, चोर दरवाजा वगैरे बघून रिटर्न आलो. आणि तिथून आम्ही आताच खाली येऊन पोहोचलेलो आहे. आता आम्ही रिटर्न पुण्याकडे जातोय. हा आमचा फर्स्ट ब्लॉग होता. सो तुम्हाला कुणाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन अजून व्हिडिओ आम्ही पोस्ट करत राहू. सो सबस्क्राईब करा. थँक्यू.